त्यानंतर तुमच्या अभ्यासक्रमात असणारी दुसरी बखर ती म्हणजे भाऊसाहेबांची बखर. तर पानिपतसारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रसंगाची साधार माहिती देणारी ही बखर कृष्णाजी शामराव यांनी लिहिलेली आपल्या लक्षात येते. पानिपतच्या महायुद्धानंतर जवळपास 2 वर्षांनी ही बखर लिहिली असावी असा एक अंदाज आहे. ही बखर ऐतिहासिक गुणांनी जेवढी महत्त्वपूर्ण आहे तेवढीच वाङ्मयीन गुणांनी सुद्धा श्रेष्ठ आहे. या बखरीत पानिपतच्या मोहिमेच्या पूर्वी मराठ्याचे राजकारण कसे होते याची माहिती एक ते 3 भागात पाहायला मिळते. तर उरलेल्या सर्व भागात पानिपतच्या रणसंग्रामाचं वर्णन करण्यात आलेले आहे. ऐतिहासिक घटनांची हकीकत लेखक सांगत असला तरी यातील काही घटना प्रसंग मांडणे अवघड काम आहे. उदाहरणार्थ बळवंतराव मेहेंदळे यांच्या मृत्यू अगोदर गोविंदपंत बुंदले गेले. रुपये पाडण्यासाठी भाऊसाहेबांनी दिल्लीचे तख्त तोडले म्हणून जाट निघून गेला. किंवा भाऊसाहेबांना उत्तरेस पाठविण्यामागे पेशव्यांना त्यांच्या बायकोची फूस होती असं वर्णन या ठिकाणी या बखरीत आलेलं आपल्याला दिसतं. यासारखी अनेक उदाहरणे ऐतिहासिक सत्याशी जरी जुळत नसली तरी या ठिकाणी अशी उदाहरणं पाहायला मिळतात. नानासाहेबांच्या मृत्यूचा फक्त काळोल्लेख या ठिकाणी आलेला दिसून येतो. बाकी कुठेही काळाचा उल्लेख याच्यामध्ये बखरीमध्ये पाहायला मिळत नाही. इतक्यात दुसरे दिवशी यावर उपरांतिक अशा शब्दात बखरकार काळोल्लेख या ठिकाणी करताना दिसतो. नजीब खान रोहिला मात्रागमनी एवढ्या मोजक्या शब्दातून बखरकाराने पाताळयंत्री व दुष्ट नसीब खानचे व्यक्तिचित्र या बखरीमध्ये उभे केलेले लक्षात येते. निर्वानिर्वीची भाषा करून युद्धात उतरवणारे बळवंतराव मेहेंदळे या ठिकाणी म्हणतात, ईश्वरी यश दिले तरी उत्तम, नाही तरी पुन्हा तुमची आमची भेटी स्वर्गी होईल. आणि तेवढ्याच बाणेदारपणे त्याला उत्तेजन देणारी त्याची बायको या ठिकाणी म्हणते आणि नवऱ्यातील शास्त्रतेज जागविते. अशा प्रकारे ही भाषा या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि ती उत्तम आहे. शतवर्षात केव्हा तरी मरावे, त्यास या संग्रामात मुक्ती आली तरी बहुत बरे जाहले, याची क्षित कशाला करावी. तुम्ही लौकिक करून गेला तरी मीही वाचणार नाही, तुमची सांगातीन होईल. याशिवाय दत्ताजी, मल्हारराव, त्यांची पत्नी गौतमाबाई, बळवंतराव, भगीरथाबाई यासारखी कितीतरी व्यक्तिचित्रे या बखरीमध्ये जिवंत आणि स्मरणीय अशी ठरलेली आपल्या लक्षात येतात. त्यांच्या विचारातून, वक्तव्यातून आणि कर्तृत्वातून त्यांचे व्यक्तिमत्व साकारलेले लक्षात येते. आणि या प्रसंगी शौर्यशाली झुंजार वीराच्या आणि त्याच्या वीरपत्नीच्या जीवनातील भीषण नाट्य बखरकाराने अगदी लीलया किंवा सहज शब्दामध्ये मांडलेले टिपलेले लक्षात येते. हे प्रसंग आणि व्यक्तिचित्रे बखरकारांनी आपल्या अंतरंगाच्या रूपाने रंगविलेले आपल्या लक्षात येतात. कारण या लोकांबद्दल, व्यक्तींबद्दल बखरकाराला आत्मीयता आहे, प्रेम आणि आपुलकी आहे. या पात्र प्रसंगाशी, घटनांशी हा बखरकार एकदम एकरूप झालेला सुद्धा आपल्या लक्षात येतो. त्यामुळेच प्रसंग पात्रातून उग्रभीषण जीवननाट्याचं प्रखर दर्शन या बखरीमधून घडत जाते. उदाहरणार्थ बळवंतराव मेहेंदळेंच्या मृत्यूनंतर आपल्या छोट्या मुलाला भाऊसाहेबांच्या ओटीत टाकून सती जाणारी बळवंतरावांची पत्नी, किंवा विश्वासरावांचा मृत्यू, मराठ्यांची कत्तल आणि त्यांची पळापळ, किंवा दत्ताजीच्या मृत्यूनंतर जनकोजी भागीरथीबाईंना विचारतो, बाई काका कोठे आहेत, अशा प्रकारचा तो प्रश्न असतो. हा शोकाकुल प्रश्न ऐकून भगीरथाबाईंचे हृदय एकदम गलबलून जाते. परंतु तसे न दाखविता पती निधनाचे दुःख विसरून भगीरथाबाई ठणकावून या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसते, बाबा तू रडतोस काय? जयाजी शिंदे यांची पोटी 4 लेकी या ठिकाणी झाल्या, तशीच तू एक लेक झाली असती तरी आणखी एक जावाई या ठिकाणी आला असता, असे म्हणून जनकोजीच्या पुरुषत्वाला या ठिकाणी आव्हान देते. या उत्कट आणि चित्रमय प्रसंगातून व व्यक्तिचित्रणामुळे या बखरीला ऐतिहासिक कादंबरीचं स्वरूप काही अंशी प्राप्त झालेलं लक्षात येते. याबरोबरच स्थळवर्णन करण्यातही तो पटाईत आपल्याला दिसून येतो.
कृष्णाजीच्या वर्णनशैलीत ओजगुण आपल्या लक्षात येतो. प्रसंगाच्या हुबेहूब चित्रणाबरोबर पात्रांच्या स्वभावातील बारीक सारीक छटा संवादाच्या रूपातून व्यक्त करण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी या ठिकाणी पाहायला मिळते. पल्लेदार वाक्यरचना, संस्कृत व फारसी भाषांचा संस्कार, मधून म्हणींचा वापर, पौराणिक संदर्भाचा उल्लेख, उपमा, दृष्टांत, रूपक आणि उपरोध, विनोद यांची योजना यासारखे भाषाविशेष उल्लेखनीय असे या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे शैलीच्या दृष्टीने इतर कोणत्याही बखरीची भाऊसाहेबांच्या बखरीशी बरोबरी होऊ शकत नाही. इसवी सन 1753 ते 1760 या कालखंडातील उत्तरेकडच्या राजकारणाची बारीक सारीक माहिती बखरीत आपल्याला पाहायला मिळते. कृष्णाजी शामराज यांनी स्वकीयाबद्दल अभिमान व परकीयांबद्दल तिरस्कार कसा केला तेही आढळून येते. त्यांची भाषा एखाद्या ललित लेखकाला लाजवील अशी या ठिकाणी दिसून येते. संस्कारक्षम भाषा हा त्या बखरीचा या ठिकाणी विशेष सांगता येतो. काही ठिकाणी सुभाषित वजा वाक्याची प्रेरणी करून आपल्याला हवा तसा परिणाम साधण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी खूप मोठं होतं हे आपल्या लक्षात येतं. याचं उदाहरण म्हणजे नकटे असावे पण धाकटे असू नये, भाग्य अभाग्य काळ परत्वे येते जाते, क्षत्रिय स्वधर्म हाच किरणात विन्मुखी होऊ नये, वक्तृत्वपूर्ण शैली हा या भाषेचा गुण असून यारहो भागोमत मारो मारो हे तिकडेच रण भरी जाहालो, हुतुतुची घाई गडीभर झाली, तुमचे मागे अवघ्याच गोष्टी आटोपल्या इत्यादी गुणामुळे भाऊसाहेबांची बखर म्हणजे मराठी भाषेचं वैभव या ठिकाणी वाढवणारी अशी आपल्याला वाटते. त्यामुळे हेरवाडकर म्हणतात ते या ठिकाणी आपल्याला योग्य वाटते. ते असे म्हणतात, इतिहास आणि वाङ्मय ह्यांचा इतका सुरेख संबंध किंवा संगम इतरत्र कुठल्याही बखरीत झालेला आढळून येत नाही. भाषा सौंदर्य आणि विचार सौंदर्य यांचे अतिशय कलात्मक साहचर्य, इतिहास आणि वाङ्मय यांचा सुरेख संगम या बखरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा आढळतो. तर अशा पद्धतीनं ह्या बखरी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या होत्या त्या या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे बखर वाङ्मय हे प्रकरण संपलं. पुढचं प्रकरण आपण पाहणार आहोत शाहिरी वाङ्मय.